व्हिडिओ काढणार आहे मी. व्हिडिओ काढणार तर याचा आजी सोडवती त्याचा. अरे पडू नको रे बाबा. चला तुमचा प्रॉब्लेम चालू होतोय. आपण आज नवीन ॲडजस्टमेंट शिकणार आहे पुन्हा. कालची जी नवीन होती ती पण शिकणार वापस, आणि शिकणार म्हणजे कालची सोडवणार आणि आज नवीन शिकणार. मग चला कोणतरी धरा ग, ही पडून जाईल बिचारी. धर. चला मग बेसिक सॅलरी आपल्याला किती मिळाली तेवढी फुल्ली टॅक्सेबल आहे. म्हणजे मग इथे लिहिणार बेसिक सॅलरी 19,000 × 12. घ्या कॅल्सी हातामध्ये पटापट. 2,28,000. साक्षी 100 रुपयाचं कॅल्सी क्लासमध्ये पण मिळतं, घेऊन घे. डिअरनेस अलावन्स किती मिळाला? 10,000 पर मंथ. फुल्ली टॅक्सेबल. 1,20,000वर बसला टॅक्स. तुम्हाला इथे प्रॉब्लेमला म्हटलंय त्यांनी 10% फॉर्मिंग पार्ट है ना. हिने तर तो लिहायची तसदी बी नाही घेतली. धरून जोडायला पाहिजे हिला. झोपेत उठून मी येते, यांना झोपा दिसतात डोळ्यावर. 10% फॉर्मिंग पार्ट है ना. पण हे फॉर्मिंग पार्ट कुठे कामाला येतं? जेव्हा आपण वर्किंग नोटवाली सॅलरी बनवतो तेव्हा येतं. ओके चला, डिअरनेस अलाउन्स झाला. त्यानंतर आपल्याला काय मिळालं आहे? बोनस. किती मिळाला? फुल्ली टॅक्सेबल. उसके बाद मिला पर्सेंटेज कमिशन. मी मारलं शॉर्टकट, तुम्ही मारायचा नाही. कंसात लिहिलं 7%. मी इथं फक्त टक्के लिहिले. कशाच्या 7% असं काहीच लिहिलं नाही. कारण काय माहिती का, त्यांनी काही दिलेलंच नाही आहे. डायरेक्टली अमाऊंट लिहिली. 7% म्हणताय आणि नुसती 70,000 अमाऊंट येते आहे. अँड ऑबियस आहे हा पर्सेंटेज कमिशन तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. आलं का लक्षात? उसके बाद क्या मिला? नाही पर मंथ नाही बोलले. शक्यच नाही बोनस एवढं देणं. दिवाळी निघेल त्या कंपनीचं. हाऊस रेंट अलावन्स कितना है? 12,96. फुल्ली टॅक्सेबल. पण याच्यावर एक्झम्पशन का नाही? कारण इथे एक लाईन आहे, वाचावरती. दिस वन. ही रिसिव्ड रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन ॲट दिल्ली. त्याला दिल्लीला फर्निश्ड अकोमोडेशन भेटलेलं आहे. म्हणजे फर्निश्ड अकोमोडेशन म्हणजे काय? जागा, राहण्याची जागा. आठवतं ना, वेअर टू गो. तुम्ही टुरिस्ट लिस्टला लिहायचे आठवतं का? याला राहायला घर दिलेलं आहे कंपनीने. मग कंपनीने घर दिलंय म्हणजे याला भाडं भरावं लागतंय का? नाही. याला नॉमिनल 500 रुपये भरावे लागत आहेत. ते पण त्यासाठी उपकारासाठी. राहतोय म्हणून घ्या 500 रुपये असे फक्त याला भरायला लागत आहेत कंपनीला. ओके, याला हे जे घर मिळालं हे राहणार आहे टॅक्सेबल. म्हणजे अख्ख्या घराची व्हॅल्यू कॉस्ट टॅक्सेबल नाही होत. तुम्हाला कॅल्क्युलेशन असतात ते टॅक्सेबल होतं. म्हणजे याचा अर्थ याला रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन मिळालं आहे. म्हणजे ह्याला HRAचं एक्झम्पशन मिळणार नाही. म्हणजे काय बोलले मी एवढ्यात? RFA भेटला आहे. सो नो एक्झम्पशन इन HRA. जर का त्याच्याकडे किंवा ओन हाऊस असेल तरी सुद्धा त्याला HRAचं एक्झम्पशन मिळणार नाही. आलं लक्षात? त्या शहरामध्ये ओन हाऊस आहे, स्वतःचं घर आहे आणि तो त्या शहरात भाडं भरत नाही आहे, तर मग याला HRA टॅक्सेबल होऊन जाईल. समजा माझं घर नाशिकला आहे पण मी मुंबईला राहते ना. मग मुंबईला मला कंपनीने भाड्याने घर घेतलं म्हणून HRA दिला. मग मला त्याचं एक्झम्पशन मिळेल. कारण घर मुंबईत नाही आहे स्वतःचं, नाशिकमध्ये. येतोय लक्षात? किंवा मग मला आता जर का मुंबईला कंपनीने घर प्रोव्हाइड केलं राहायला आणि HRA पण देते तर HRA टॅक्सेबल होऊन जाईल. त्याच्यात एक्झम्पशन मिळणार नाही. आठवतं का छोटी ऑफ 3? तिघांपैकी छोटी बहिणी बघा, ही ती काढली होती. कुठे गेली तुझी? कुठे गेली? तिघांपैकी छोटी बहीण जी असते ना, काही नाही HRAचं एक्झम्पशन सुद्धा तुमच्या वहीत. तिघांपैकी जी छोटी असते, आपण ते लिस्ट ऑफ फॉलोइंग एक्झम्पशन घेतो ते इथं घ्यायचं नाही. कारण इथे RFA मिळालेला आहे.
रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन मिळालेलं आहे. मग आधी बाकीचे लिहून घेऊ, RFA नवीन पेजवर लिहूयात. मग काय होतं रे, ही हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ अ कार. पकडून ठेव ग. सॅलरी किती आहे, CC किती आहे, 1650. म्हणजे नॅनो की स्कॉर्पिओ? 1650 म्हणजे स्कॉर्पिओ. 1600 CC किंवा 1600 CCच्या वर जर का ती गाडी असेल तर ती काय राहील, स्कॉर्पिओ राहील. मग इथे 1650 आहे म्हणजे अँड ऑब्वियसली स्कॉर्पिओ आहे. गाडी कोणी प्रोव्हाइड केली आहे, एम्प्लॉयरने दिली आहे. ही रिसिव्ड आहे, दिसतंय का तुम्हाला, ही हॅज बीन प्रोव्हाइडेड कार आहे, त्याला कार दिली गेलेली आहे म्हणजे एम्प्लॉयरने गाडी दिली आहे. खर्चा भी किसने किया, एम्प्लॉयरने किया. ओके. कंसामध्ये एक गोष्ट ॲड करा बरं, पार्टली पर्सनल यूज. पार्टली पर्सनल यूज याचा अर्थ काय, तर तुम्हाला ही जी गाडी दिली आहे तिचा खर्च तुम्ही तिचा वापर कसा करता, थोडा ऑफिससाठी, थोडा घरासाठी. टोटली पर्सनल यूज नाही आहे. आलं का लक्षात? तुम्ही टोटली ऑफिशियल यूज करा, घरी वापरूच नका. तुम्हाला काय टॅक्सेबल होणार आहे का, कुछ भी नाही. येते लक्षात. पण जेव्हा तुम्ही टोटल पर्सनल यूज करतात तेव्हा खूप मोठी अमाऊंट टॅक्सेबल होते. काय काय अमाऊंट टॅक्सेबल होते, तर सगळ्यात पहिले टॅक्सेबल होतं एक्सपेन्स जेवढा तो एम्प्लॉयरने केला. आणि दुसरी गोष्ट, ती कार जितक्या रुपयाची असेल ना त्याच्यात 10% या दोन गोष्टींवर टॅक्स बसतो. मग कोणता असा एम्प्लॉई असेल रे, अगदी चिक्कू मारवाडी काय सगळ्यात मोठा श्रीमंत जरी असेल ना तरी तो फक्त पर्सनल यूज करत नाही त्या गाड्यांचा. ते लोक यूज कसा करतात, पार्ट पर्सनल करतात. म्हणजे थोडंसं ऑफिसला यूज, थोडंसं घरी यूज. अशा केसमध्ये आपल्याला टॅक्सेबल होता 1800 किंवा 1200 पर मंथ. 1800 इन केस ऑफ नॅनो आणि 2400 इन केस ऑफ स्कॉर्पिओ. मग ही 1650 आहे ना, म्हणजे स्कॉर्पिओ आहे, म्हणजे किती टॅक्सेबल आहे, 2400. बट उन्होंने बोला विथ ड्रायव्हर, ड्रायव्हर भी दिया, ड्रायव्हर पण दिला म्हणजे काय होणार रे, 900 पर मंथ. मग तुम्ही ते लिहिणार पहिले, कार फॅसिलिटी विथ ड्रायव्हर. ओके. आणि मग खाली आता लिहा 2400 गुणिले 12 आणि 900 गुणिले 12, 28,800 प्लस 10,800 बाहेर आले 39,600. बाहेर आले तुमची अमाऊंट 39,600. एवढी अमाऊंट झाली तुमची कार फॅसिलिटीवरची टॅक्सेबल. समझा? उसके आगे हमारा नया पुराना वही काय ते, हाँ, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्यूशन टू RPF. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्यूशन टू RPF. ओके. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्यूशन टू RPF किती आहे रे, 30,000. स्ट्रेट फॉरवर्ड दिलेली अमाऊंट आहे आपल्याला. आपल्याला फक्त काय काढायचं आहे, एक्झम्पशन काढायचं आहे, लेस एक्झम्ड. पण मी इथं म्हणाल आता वर्किंग नोट नंबर 1, मी तुम्हाला म्हणत होती ना खूप दिवसांपासून, तसं तुम्ही करू शकतात. तसं करून बघू आज आपण. वर्किंग नोट नंबर 1 कुठे गेली, हां, वर्किंग नोट नंबर 1, सॅलरी for the purpose of RPF. Salary for the purpose of RPF. बेसिक धर गई असं, बेसिक सॅलरी, DAचा फॉर्मिंग पार्ट and percentage commission. चलो, where is basic salary? How much is basic salary? 2,28,000. DA तुम्हाला मिळाला आहे 1,20,000. त्याच्या किती टक्के, 10% फॉर्मिंग पार्ट आहे है ना. 10% ऑफ 1,20,000.
फॉर्मिंग पार्टच घ्यायचा या वर्किंग नोटच्या सॅलरीजमध्ये. 12,000 आले. पर्सेंटेज कमिशन ऑल्सो वी हॅव 70,000. चलो टोटल मारो. किती 3,00,000. 3,10,000. ओ बरोबर. काय करते मी. थांबा. 3,10,000. जाऊ द्या, असं आलं नाही कॅल्क्युलेशनमध्ये. किती आली ती सॅलरी. 3,10,000. चला मग इकडे. चला सॅलरी तर भेटली 3,10,000. मग आपण काय करणार. किती ग. 12% असं ना एक्झम्पशन. 12% ऑफ 3,10,000. 3,10,000च्या 12% काढा. अरे बापरे. जीन्स तर 30,000ची होती आणि डिस्काउंट किती मागितला गेला. 37,200. बाहेर काय आले. नील. म्हणजे जेवढा इन्कम तेवढाच एक्झम्पशन. उसके बाद क्या मिला. एम्प्लॉई का कॉन्ट्रीब्युशन इक्विवॅलंट था. म्हणजे एम्प्लॉईने सुद्धा 30,000 रुपये कॉन्ट्रीब्यूट केलेले आहे. कळलं का. सेम टू सेम, इक्वल. ते इथं थोडी घेतो आपण. इथे काय घेणार. इंटरेस्ट. या इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF. हाऊ मच इंटरेस्ट. रिसिव्ड क्रेडिटेड एकच असतं. 20,000 मिळाला. लेस एक्झाम्प्ट. लागणार आहे बरं का तेवढी जागा. एक्झाम्प्ट किती आहे. किती पर्सेंट आहे. 9.5% ऑफ 3,10,000 आणि वर्किंग नोट नंबर 1 असं लिहून ठेवलं आहे मी. 3,10,000च्या काढा 9.5%. बाबा 29,450. बाहेर किती आले. नील. का. कारण इन्कम 20,000 होतं. एक्सपेन्स एक्झम्पशन जास्त आहे म्हणून. आता आपली लास्टवाली ॲडजस्टमेंट राहिली. ओनली लास्टवाली. RFA रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. चला मग लक्ष द्या आता इथे. आधी नाव लिहून घेऊयात. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. वर्किंग नोट नंबर 2. ओके. चला मग डायरेक्ट वर्किंग नोट नंबर 2 वर जाऊया आपण. म्हणजे आपल्याला बनवायची आहे वर्किंग नोट नंबर 2. चला. रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन म्हणजे काय. तुम्हाला राहायला घर दिलं. कोणी दिलं. एम्प्लॉयरने दिलं. ओके. ते कोणालाही मिळू शकतं. गव्हर्नमेंट एम्प्लॉई असू शकतो. प्रायव्हेट एम्प्लॉई असू शकतो. हां गव्हर्नमेंट एम्प्लॉईला मिळालं तर त्याला लायसन्स फी फक्त टॅक्सेबल राहील. त्याला काय टॅक्सेबल राहील. हे RFA मिळालं म्हणजे ॲन ऑबियस ही अमाऊंट आपल्याला टॅक्सेबल होणार आहे. ओके. पण याची अमाऊंटचं क्वांटम किती आहे. किती क्वांटिटीमध्ये टॅक्सेबल होईल. किती अमाऊंटमध्ये टॅक्सेबल होईल ते बघायचं आहे आपल्याला. सो बघा. गव्हर्नमेंट एम्प्लॉईला लायसन्स फी टॅक्सेबल होते. म्हणजे अगदी 200 रुपये पर मंथ पण असू शकतं. काही भरोसा नाही. गव्हर्नमेंटचा जो क्रायटेरिया असेल त्या हिशोबाने असतात. ओके. पण गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं कॅल्क्युलेशन येतच कुठं जास्त. आपल्याला पेपरला येणार ते प्रायव्हेट एम्प्लॉईचं. आलं का लक्षात. प्रायव्हेट एम्प्लॉईला कॅल्क्युलेशन असतं. ती अमाऊंट काय असते. टॅक्सेबल असते. मग ती अमाऊंट कशी काढायची बघा. 2 प्रकारे असू शकतो. एकतर ते घर त्याने जे दिलं एम्प्लॉयरने ते त्याच्या मालकीचं असेल किंवा त्याने कोणतरी भाड्याने आणून दिलेलं असेल. है ना. इफ हाऊस इज ओन्ड बाय एम्प्लॉयर आणि इफ हाऊस इज नॉट ओन्ड बाय एम्प्लॉयर. म्हणजे बघा. हाऊस इज नॉट ओन्ड बाय एम्प्लॉयर. एम्प्लॉयरच्या मालकीचं घर नाही आहे. मग तो काय करून दिला तुम्हाला. रेंटवर भाड्याने घर आणून दिलं. ओके. मान्य एवढं. म्हणजे याचा अर्थ तो भाडं भरेल तुमच्या घरासाठी. एम्प्लॉयर तुमच्यासाठी भाडं भरेल. है ना. ते भाडं किंवा 15% ऑफ सॅलरी विच एव्हर इज छोटी. आपल्याकडे मोठी बहीण घ्यायची नसते.
कोणती घ्यायची असते नेहमी? छोटी बहीण घ्यायची असते. 15% ऑफ सॅलरी ऑर रेंट पेड विच एव्हर इज छोटी, ती तुम्हाला टॅक्सेबल होईल. कळलं का? कळलं का? मग बघा, पण जर का हाऊस त्याच्या मालकीचा असेल, घरात त्यांच्या कंपनीमध्ये पडलेलं होतं एक घर, मग ते त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईला राहायला दिलं, तर मग टॅक्सेबल कसं होईल बघा. पॉप्युलेशन बघायचं, पॉप्युलेशन नुसार सॅलरीची पर्सेंटेज टॅक्सेबल होतील. 10 लाखाच्या आत पॉप्युलेशन आहे, 7.5% ऑफ सॅलरी. 10 लाख ते 25 लाखामध्ये पॉप्युलेशन आहे, 10% ऑफ सॅलरी. 25 लाखाच्या वर पॉप्युलेशन आहे, 15% ऑफ सॅलरी. कळलं एवढं? नक्की कळलं? ओन बाय एम्प्लॉयर असेल, एम्प्लॉयरच्या मालकीचं घर असेल तर टक्के 7.5, 10 किंवा 15. आणि जर का ते त्याच्या मालकीचं नाही आहे तर रेंट पेड ऑर 15% ऑफ सॅलरी विच एव्हर इज छोटी, विच एव्हर इज लोअर. कळलं? ओके. मग ही अमाऊंट काय करणार आपण? टॅक्सेबल करणार. मान्य? चला. या प्रॉब्लेममध्ये कुठेतरी असं म्हटलंय का की हाऊस इज नॉट ओन बाय एम्प्लॉयर, किंवा एम्प्लॉयरला काही टॅक्स बसतोय असं काही म्हटलंय का? एम्प्लॉयरला कुठे रेंट भरावं लागतंय असं भरलंय का? म्हटलंय का कुठे? नाही ना. या प्रॉब्लेममध्ये ना बऱ्याच वेळेस असं येतं फेअर रेंट. फेअर रेंट म्हणजे बाजूच्या घराचं रेंट असतं, आपल्या घराचं रेंट नसतं. फेअर रेंटचा विषयच नाही. फेअर रेंट कधी आलं तरी त्याला पाहिजे नाही, डायरेक्ट त्याच्यावर काट मारून द्यायची, मग पुढचा प्रॉब्लेम वाचायचा. कळलं का? मग बघा, ही रिसिव्ड फ्री फर्निश्ड अकोमोडेशन ॲट दिल्ली हाऊस, है ना. दिल्लीला त्याला रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन मिळालं. म्हणजे याचा अर्थ काय रे? तर त्याला घर मिळालंय आणि ते कोणाच्या मालकीचं आहे? कंपनीच्याच मालकीचं आहे. रेंट पेड केलं असं म्हटलं तर नाही ना. सो हे कंपनीच्या मालकीचं आहे. ओके. मग याच्या पुढे काय? कॉस्ट ऑफ फर्निचर दिली आहे. फर्निचर त्याने भाड्याने आणून दिलं आहे का स्वतःचं फर्निचर आहे? 1 लाख रुपये फर्निचरची कॉस्ट दिली आहे ना. रेंट आहे की कॉस्ट आहे? कॉस्ट आहे. म्हणजे याने रेंटवर नाही दिलंय फर्निचर, स्वतःचं फर्निचर दिलं यायला. कळलं का? चला मग याच्यावरून आता आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. हा व्यक्ती राहणारा कुठं आहे? दिल्लीला आहे. चला मग सगळ्यात पहिले व्हॅल्यू ऑफ हाऊस कशी काढणार? किती टक्के ऑफ सॅलरी येईल ते पाहायचं आहे ना आपल्याला. मग इकडे या. इफ हाऊस इज ओन बाय एम्प्लॉयर, कंडिशन ही आहे, घर कोणाच्या मालकीचं आहे? एम्प्लॉयरच्या मालकीचं आहे. दिल्ली आहे म्हणजे अनऑबियस पॉप्युलेशन कितीच्या वर असणार आहे? 25 लाखाच्या वर अनऑबियस असणार आहे. म्हणजे किती टक्के ऑफ सॅलरी? 15% ऑफ सॅलरी. 25 लाख पॉप्युलेशन मारायचं का? कारण दिल्ली आहे ना. कधी कधी तुम्हाला पेपरला पॉप्युलेशन दिलेलं असतं 12 लाख, म्हणजे किती येईल? 10%. 10 ते 25च्या मध्ये आहे ना. 12 लाखावर किती येतील? 10%चा विषय येईल. 10 लाखाच्या आत असेल तर किती येईल? 7.5%. 25 लाखाच्या वर 15%. दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, मेट्रो सिटीज स्पेशली यांचं पॉप्युलेशन 25 लाखाच्या वर असतं. म्हणून किती टक्के? 15%. चला मग ठरले आपले किती टक्के? 15% ऑफ सॅलरी. ओके. कळलं एवढं? हां. मग तू म्हणशील मॅम सॅलरी कोणती? ती वाली का? 3 वाली? नाही, ती सॅलरी नाही. चला मी तुम्हाला एक गोष्ट ॲड करायला लावली होती ना इथे पेपरमध्ये, क्वेश्चनमध्ये. किती होती का मेडिकल अलाउन्स? तो एक प्रॉब्लेममध्ये एकच फक्त गोष्ट वाढायला लावली होती मी. मेडिकल अलाउन्स हा काय असतो ग बेटा? फुल्ली टॅक्सेबल असतो. रिइम्बर्समेंटला एक्झम्पशन आहे, अलाउन्सला एक्झम्पशन नाही आहे. किती आहे? 4,000 गुणिले 12, 12 चौक बोल 36. ही गई बाजूची 48,000 फुल्ली टॅक्सेबल. चला मग इकडे या, इकडे लक्ष द्या, लिहू नका, इकडे लक्ष द्या. बेसिक सॅलरी कितनी थी? 2,28,000. DAचा फॉर्मिंग पार्ट किती होता? 10% ऑफ. DA होता 1,20,000, म्हणजे ते आले 12,000. परसेंटेज कमिशन कितना था? वो तो था 7%. अमाऊंट थी 70,000. फिक्सवालं कमिशन काय भेटलेलं नव्हतं, पण बोनस वी हॅव गॉट 15,000. ओके. आणि मग बघा बेसिक DAचा फॉर्मिंग पार्ट, पर्सेंटेज कमिशन प्लस
फिक्स कमिशन, बोनस आणि खाली काय ऑल टॅक्सेबल अलावन्स. ज्याच्या नावापुढे अलावन्स, लक्ष द्या, ज्याच्या नावापुढे अलावन्स आणि ती अमाऊंट टॅक्सेबल कॉलममध्ये आली आहे. कुठे टॅक्सेबल कॉलममध्ये आलेली आहे. ते सगळे लोक तिकडे नेऊन ठेवायचे. चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स, चिल्ड्रन हॉस्टेल अलावन्स, त्याच्यानंतर मेडिकल अलावन्स, ट्रान्सपोर्ट अलावन्स, युनिफॉर्म अलावन्स असू शकतो, सिटी कंपन्सेटरी अलावन्स असू शकतो. म्हणजे नाही का, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खास घर सोडून दुसरीकडे गेले कंपनीसाठी, तर कंपनी त्या शहरातले खर्च भागवण्यासाठी आपल्याला पैसे देते. सिटी कंपन्सेटरी अलावन्स, तो पण फुल्ली टॅक्सेबल असतो. मग तो पण आपल्याला तिकडे घ्यायचा आहे. मग इथे सध्या आपल्याकडे पूर्ण प्रॉब्लेममध्ये एकच अलावन्स आहे, जो मी आत्ता ॲड केला, मला शिकवायचं होतं म्हणून. हे तो कोण होता, मेडिकल अलावन्स. मग ऑल टॅक्सेबल अलावन्समध्ये एकच अलावन्स दिसतो इथे, कोण आहे, मेडिकल अलावन्स, 48,000. चलो इनकी टोटल मारो. 2 लाख 28,000 प्लस 12,000 प्लस 70,000 प्लस 15,000 प्लस 48,000. $3,73,000. कळली ही सॅलरी. चला हिच्या 15% काढा. 55,950 ती आली 55,950. एम्प्लॉईने काही रेंट पेड केलंय का बघा बरं. रेंट पेड म्हटलं तुम्ही, रेंट पेड फॉर अकोमोडेशन 500 पर मंथ. म्हणजे हा ज्या घरात राहतोय त्या घरासाठी यांनी 500 पर मंथ तरी भाडं भरलेलं आहे. 500 पर मंथ म्हणजे 6,000 भरलेलं आहे तू भाडं. तरी पण तुम्ही टॅक्स भराल का त्याच्यावर? मग त्या 6,000 रुपये अमाऊंटवर टॅक्स भराल का? नाही भरणार. तुमचे खर्च झाले आहेत ते. टॅक्स कशावर भरतो? जी अमाऊंट मिळते त्याच्यावर. जी पेड करतो त्यावर टॅक्स भराल का कधी? नाही. मग 6,000 वजा करणार. कसे? 500 गुणिले 12 किती आले? 6,000. म्हणजे 55 6,000 गेले. 49,950. ही व्हॅल्यू कसली आली बघ ग? व्हॅल्यू ऑफ अनफर्निश्ड हाऊस आली. का बरं अनफर्निश्ड? कारण अजून याच्यात फर्निचर इन्क्लूड नाही आहे. आता फर्निचरची कॉस्ट इन्क्लूड करू. एकतर फर्निचर तो भाऊ रेंटवर घेऊन येईल तर रेंट टॅक्सेबल होईल, किंवा तो जर का त्याचं स्वतःचं फर्निचर देतोय तर 10% ऑफ कॉस्ट. मग 10% ऑफ कॉस्ट किती आहे? कॉस्ट किती आपली? 1,00,000. 1,00,000च्या 10% किती येतात? 10,000. ॲड केले तर किती येतात? 59,950. ही आली तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. रेंट फ्री पण कसं? फर्निश्ड. इथं होतं ते फर्निश्ड, इथपर्यंत होतं, वरपर्यंत ते अनफर्निश्ड. आलं का लक्षात? ही तुमच्या सॅलरीसाठी, पेपरसाठी लास्ट ॲडजस्टमेंट. सॅलरी टॉपिक तुमचं इथे पेपरच्या हिशोबाने संपतो, रिटर्नवाला पेपरच्या हिशोबाने. हां, पण टीकामालावाला पेपर आला 20 मार्काचा तुमचा ओरलसाठी, तर मग तुम्हाला अजून गोष्टी शिकायला लागतील. जसं ग्रॅच्युटी काय असतं, लिव्ह एनकॅशमेंट काय असतं. मग त्याचं आपण काय करू? फक्त ओव्हरऑल जेवढे प्रश्नांसाठी येतं ना तेवढं शिकू, म्हणजे थिअरी टाईप. आलं का लक्षात? प्रॅक्टिकल्स टाईप एवढं शिकायचं आहे आपल्याला. आता याच्यावर काय करायचं? फक्त रिव्हिजन्स करायच्या. आणि लास्ट 1-2 अलाउन्सेस बाकी आहेत, जे की ते फुल्ली टॅक्सेबल असतात की फुल्ली एक्झम्प्ट असतात, ते आपल्याला शिकायचे. ओके, चला मग व्हॅल्यू ऑफ सॅलरी, व्हॅल्यू ऑफ हाऊस काय घेतली? 15% ऑफ सॅलरी. का 15%? कारण हे घर त्या कंपनीच्या मालकीचं होतं. कंपनीने भाड्याने आणलं असं सांगितलं आहे का? नाही, कंपनीच्या मालकीचं आहे. मग मालकीचं आहे म्हणजे पॉप्युलेशन हिशोब. दिल्ली आहे म्हणजे 25 लाखाच्या वर पॉप्युलेशन, 15% आले इथे तुमचे. 15% ऑफ सॅलरी काढली. ही सॅलरी कशी आली? बेसिक DA फॉर्मिंग पार्ट, पर्सेंटेज कमिशन, फिक्स कमिशन, बोनस आणि ऑल टॅक्सेबल अलावन्स. म्हणजे RPF येईल का? नाही येणार. ग्रॅच्युटी वगैरे आली तर येईल का? नाही. लिव्ह एनकॅशमेंट येईल का? नाही येणार. कळलं? समजलं? हां. मला समजा तुम्हाला कोणी ॲडव्हान्स सॅलरी दिली आहे, पुढच्या महिन्याची सॅलरी तुम्ही याच महिन्यात काढली,
तर ती कधीही या वर्किंग नोट्समध्ये कधीही येत नाही, नेहमी लक्षात ठेवा. अरियर्स सॅलरी म्हणजे मागच्या वर्षीची बाकी होती ती यावर्षी दिली तर ती येऊ शकते, पण ॲडव्हान्स सॅलरी काही ह्या कॅल्क्युलेशन्समध्ये कधीही घ्यायच्या नाही. आलं लक्षात. मग ह्या सॅलरीच्या 15% काढले, ते लिहिले. मला सांगा, घर तुम्हाला मिळालं म्हणून तुम्ही टॅक्स भराल, पण जे पैसे तुम्ही पे केले त्यावर काय टॅक्स भराल? नाही भरणार. उलटं त्याचं काय करणार? वजाबाकी घेणार. 6,000ची तुम्ही घेतली वजाबाकी, उरलेली अमाऊंट आली अनफर्निश्ड अकोमोडेशनची व्हॅल्यू. यावर तुम्ही कॉस्ट ऑफ फर्निचर ॲड केली, ती ॲड केल्यावर आली व्हॅल्यू ऑफ फर्निश्ड अकोमोडेशन. ही जाऊन लिहायची तिकडे मागे. किती आली? 59,950. समझा? अभी आएंगी तुम्हारी ग्रॉस सैलरी. चलो मारो टोटल. आणि शक्यतो याच्यात ना एक एक ओळ सोडून लिहित जा, म्हणजे ते मोकळं मोकळं दिसेल, समोरचा मार्क देताना कंजूसी नाही करणार. पण करून राहिले भरपूर. चला, आपण आता ग्रॉस सॅलरी काढली, त्याच्यातनं काय लेस करणार? स्टँडर्ड डिडक्शन्स लेस करणार अंडर सेक्शन 16. IA मधलं कोणतं आहे? स्टँडर्ड डिडक्शन आहे. किती आहे? 50,000 आहे. स्ट्रेट फॉरवर्ड वजा बाकी. ओके. आणि दुसरं काय आहे? प्रोफेशन टॅक्स मॅक्स अलाउड अप टू 2500. आपण किती पेड केला होता? फक्त 200 × 12 पर मंथ केला होता ना, म्हणून काय यायचं कशाला बनलं होतं? 2400 वजा करणार आपण. हे 52,400 आले, ते वजा करायचे. करा वजा. 6,24,150. ही आली याची नेट टॅक्सेबल सॅलरी, म्हणजेच ग्रॉस टोटल इन्कम. यातनं आपण लेस काय करणार? डिडक्शन अंडर सेक्शन 80C. 80C म्हणजे काय? कॉन्ट्रीब्युशन फॉर फ्युचर. सगळ्यात पहिलं होतं आपलं एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. इक्विव्हॅलंट टू एम्प्लॉयर होतं ना. एम्प्लॉयरचं 30, एम्प्लॉईने पण केलं 30,000. आणि सेकंडवालं आपलं इथे डिडक्शन आहे. याने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटला पेमेंट केलं. कितीचं पेमेंट केलं होतं? नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, 25,000ची इन्व्हेस्टमेंट होती. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 55,000. चलो माइनस करो. क्या आया नेट टैक्सेबल इनकम? 69 म्हणजे किती असतं? 6 वर 9. 69 आहे ग, बरोबर लिहिलं ना. ही आली तुमची नेट टॅक्सेबल इन्कम. समजला हा प्रॉब्लेम? चला लिहा, मग लिहा नाही तर घरी जा.